गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुलेश्वरो सर्व ही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे माझे आराध्य दैवत परम गुह्य गुह्यातीत गुह्यपणाची मात न चले जेथे यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबुधाभिधं यकीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारि सदा सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरु आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। नमो आदिबोधात्मरूपा परेशा नमो हंस नारायणा निर्जरेशा नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा नमो मारुति रामदासाभिरामा सीताकांत स्मरण जय जय राम सद्गुरु समर्थ रामदास स्वामी महाराज की जय महारुद्र हनुमान की जय श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज की जय सद्गुरु काशीनाथ महाराज की जय सद्गुरु शंकर गुरु महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ। श्री रामा हो जय रामा 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 हो जय रामा जय रामा रामा हो जय रामा। पतित पावना पूर्ण कामा पतित पावन पतित पावना पूर्ण कामा पूर्ण कामा जय रामा 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 हो जय रामा श्री रामा रामा हो जय नाथा हो दीननाथा दीननाथा नाथा नाथा दीननाथा 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 नाथा शरणी तुमसे चरणी राहो माथा तुमसे चरणी राहो माथा ठेवीत माथा जय रामा 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 हो
जय रामा श्रीरामा रामा जय बंधु हो दीन बंधु बंधु हो दीन बंधु दीन दीन बंधु बंधु दीन बंधु 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 हो दीन बंधु रामदास म्हणे करुणा सिंधु हो रामदास म्हणे दया सिंधु हो रामदास म्हणे कृपा सिंधु हो दया सिंधु जय रामा 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 हो जय रामा श्रीरामा रामा हो जय क्या बात है बच्चे रामा हो जय रामा हो पतित पावना पूर्ण कामा रामा रामा हो जय रामा 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 हो जय रामा हो जय रामा हो जय रामा श्री रामदास मागुनी दया करी रामदास मागुनी रामदास मागुनी दया करी रामदास मागुनी रामदास मागुनी गमाय माझी वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी वत्सा लागी धेनु जैसी करी करुणा साबुनी गमाय माझी करी करुणा साबुनी दया करी रामदास माबुनी हो रामदास माबुनी दया करी रामदास
ये मदंत पाहून को त्वरित 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 ये क्या बात है मदंत पाहून को त्वरित ये मदंत पाहून को त्वरित ये उचलित पाऊली दया करी ये उचलित पाऊली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली माय माझी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास माऊली जय रामात्मजा जय रामा हो जय रामा जय रामा जय राम जय राम राम जय राम जय राम जय राम जय राम जय राम रामात्मज तनयावरी करी सुख कर कर सावली दया करी सुख कर कर सावली दया करी रामदास माऊली हो रामदास माऊली गमाय माझी रामदास माऊली रामदास माऊली दया करी रामदास राम
मातर जनक राजतनये मातरि जनक राजतनये श्री जग जननी सदय हृदये श्री जग जननी सदय हृदये चित्त वळवा प्रभुला किव माझी कळवा प्रभुला किव माझी कळवा लक्ष्मणजी करा एवढी करुणा दाखवा रामचंद्र चरणा दाखवा रामचंद्र चरणा भरतजी ऐका एवढी हरजी द्यामज राम मनीची मरजी हो द्यामज राम मनीची मरजी अंगदजी एवढी पीड खरचा करामज दास प्रभू घरचा दास प्रभू घरचा करामज दास प्रभू घरचा विठ्ठल पंत उभादारी विठ्ठल पंत उभादारी दीनः कामारी भिकारी 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 दीनः कामारी रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम नारायण योगी राज तारी रे महाराज नारायण योगी राज तारी रे महाराज कल्याण योगी राज तारी रे महाराज कल्याण योगी राज तारी रे महाराज रामदास गुरु माझे आई बदलाटा वजावा पायी रामदास गुरु माझे आई मदलाटा वजावा पायी सज्जन गडीचे माझे आई बदलाटा वजावा पायी सज्जन गडीचे माझे आई मदलाटा वजावा पायी दीन दयाळे माझे आई मदलाटा वजावा पायी दीन दयाळे माझे आई मदलाटा वजावा पायी पतित पावन माझे आई मदलाटा वजावा पायी पतित पावन माझे आई मदलाटा वजावा पायी रामदास गुरु 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 माझे आई मदलाटा वजावा पायी सीताकांत स्मरण जय जय राम श्री सद्गुरुनाथ महाराज की जय जय रघुवीर समर्थ नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केल्या आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक
जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना आहे. तुला मागतो रामदासा दयाळा, तुला मागतो रामदासा दयाळा, तुला मागतो रामदासा दयाळा, तुला मागतो मागतो रामदासा दयाळा, तुला मागतो रामदासा दयाळा, दिनाकारणे देई आता कृपाळा, दिनाकारणे दिनाकारणे देई आता कृपाळा, दिनाकारणे देई आता कृपाळा, तुला मागतो रामदासा दयाळा, तुला मागतो रामदासा दयाळा, तुला क्या बात रे बच्चे. घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, घडो भक्ती तुझी असे त्वा करावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, तुला मागतो रामदासा दयाळा, तुला मागतो रामदासा दयाळा, तुला मागतो, तुला मागतो, योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरः स्वधाम्ना, अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. तुम्ही श्रोते जगदीशमूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी करितो, श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर.
विठ्ठल समर्थ. भगवान प्रभू श्री रामचंद्र आणि श्री समर्थांच्या कृपेने आपण कळसाध्यायाकडे, सांगतेच्या कीर्तनाकडे वळायचं. कीर्तनाचा कधी शेवट नसतो. गोस्वामी तुलसीदासजींना एकाने विचारलं होतं, महाराज, ही रामकथा, हरिकथा किती दिवस चालेल जगात? जगात जोपर्यंत चंद्र सूर्य असतील तोपर्यंत ही कथा असेल ना? गोस्वामीजी म्हणाले, नाही, अजिबात नाही. जगात चंद्र सूर्य असतील तोपर्यंत ही कथा नाही आहे. जगात जोपर्यंत ही कथा तोपर्यंत चंद्र सूर्य असणार आहेत. भाविक हो, आज उद्धव सुतांनी आपल्या सद्गुरुनाथांकडे केलेली प्रार्थना मागणं, ते आपण नियोजित वेळेमध्ये मागायचं. काय मागावं हे जीवाला कळत नाही, म्हणून संतांच्या, ज्ञानी लोकांच्या शब्दांचा आधार घ्यावा लागतो. समर्था पुढे काय मागो कळेना, दुराशा मनी बैसली हे ढळेना. जर आपल्याला सद्गुरूंनी प्रसन्न होऊन विचारलं काय मागू हो आपण, आपलं जीवन 3 गोष्टीतच चाललंय हो. तरुणी, वारुणी आणि बिर्याणी. बसायला फटफटी, पैसे खायला सोसायटीन, प्यायला हातभट्टी. जीवनाचा सूक्ष्म विचार संत करतात. काय मागावं? प्रसाद म्हणून मागायचं आहे. तुला मागतो रामदासा दयाळा. कोणाला मागितलंय? आणि दिनाकारणी देई आता कृपाळा. जो मागणारा आहे ना, त्यानं दीन व्हावं लागतं हो. देणाऱ्याचा हात नेहमी वरती आहे आणि घेणाऱ्याचा हात नेहमी खाली आहे. याला एकमेव अपवाद तंबाखू. जय जय रघुवीर. सगळ्याच गोष्टी अनुभवाच्या बुवानं बोलाव्यात असं काही नाहीये. कधी कधी तर्क नावाचं शास्त्र वापरावं लागतं शीतावरून. का मागितलं उद्धव सुतांनी? ही प्रार्थना आहे. जगता पुढे आदर्श काय असावा याचं मागणं आहे. साधनेच्या अंतिम टप्प्यामध्ये प्रसाद मागण्याचा अधिकार आहे. त्याच्याशिवाय सिद्ध अवस्था प्राप्त होत नाही. आपला निर्धार कसा पक्का आहे? जीवाची जगत सत्यत्व भ्रांती गेलेली आहे का? याच्या मनाचा कल कसा आहे हे मागणीवरनं कळतं. मागावं जीवानं, पण ज्याला मागायचंय तो समर्थांचा समर्थ असावा. राजा प्रसन्न झाला, त्याला तंबाखूला चुना लावायला मागणं उपयोगाचं नाही. आयुष्यभर रूपम देही जयम देही हे मागणं नाहीये. समर्थांना, सद्गुरुनाथांना उद्धवसूत मागतात. मागायचं कुठे? जिथे मिळण्याची नक्की खात्री आहे. मोक्ष श्रिया अलंकृत ऐसे हे संत श्रीमंत. जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. ते जगामध्ये मिळणार नाही, ते संतांकडे मिळतं. काय माऊलीकडे जाऊन मिळेल? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ. नाना संतोषाचे मूळ ते हे संत. त्यांच्याकडे मागणं मागितलंय पहा. मागणं मागताना देणाऱ्याचं दातृत्व आहे आणि घेणाऱ्याचं कर्तृत्व आहे. देणाऱ्यानं आपल्या अधिकाराला, पदाला, योग्यतेला साजेस द्यावं, पण घेणाऱ्याची भूमिका पोटा पुरता बसा पाहिजे, नको पी खाया पोळी. आणि देणाराचे हात हजारो, पण दुबळी माझी जोडी. काय मागितलंय हो? जगातल्या कोणत्याही गोष्टीची कामना उद्धवसूत करत नाहीत. श्रीमद भागवतात वृत्रासुर म्हणतोय, न पारमेष्ठम न महेंद्रधिष्णम न सार्वभौमं नरसाधिपत्यं न योग सिद्धि पुनर्भवं वा मय्यर्पितात्मेच्छति मद्विनान्यत्. गोपाल कृष्ण भगवान की. काय मागावं? मला सुंदरा अंगनाली करी दे, आणि मला हत्ती घोडे न मोटारही दे. मला सर्व दे, सर्व दे, सर्व काही, पण असे भक्त केव्हाही म्हणणार नाही. सीताकांत स्मरण. जय जय राम. महाराज,
लौकिकातलं काही देऊ नका. जर आपल्याला प्रसाद म्हणून आज झोळीमध्ये काही द्यावं वाटलं, लेकरानं हट्ट कोणापुढे करावा हो? आई पुढेच न. रामकृष्ण परमहंस म्हणाले, रडणाऱ्या लेकराला लवकर आई जवळ घेते. त्यांच्या पुढे जाऊन रडावं. आपल्या जीवनाची शोकांतिका झालेली कधीतरी त्यांच्या पुढे प्रकट करावी. पहा, जिथे नक्की मिळणार आहे. स्वीयं साम्यम विधत्ते भवती निरुपमस्तेन वा लौकिकोपी. जे श्रेष्ठतम दान जगामध्ये देणारे सद्गुरुनाथ आहेत, त्यांच्याकडे प्रसादाची मागणी उद्धवसूत करतात. महाराज, आपण दयाळू आहात न हो? मुख्य सद्गुरू ओळखावेत कसे? ज्यांच्या ठिकाणी दयालुता आहे. मुख्य सद्गुरूचे लक्षण आधी पाहिजे विमल ज्ञान, निश्चयाचे समाधान, स्वरूप स्थिती. अशा अधिकाराचे माझे समर्थ त्या समर्थांकडे उद्धवसूत दयेची अर्जी करतात. महाराज, एवढं तुम्हाला वाटलं तर द्या. मागणं मागताना इच्छा आहे, द्यायचं का नाही त्यानं ठरवावं लागतं. भाविक हो, आपल्या संकल्पाने, आपल्या मनोरथानं जीवनाचं काय चालणार आहे हो? खाल्लेलं अन्न पचवायचं का नाही त्यानं ठरवावं लागतं. कथेला मी बसल्यानंतर मी उठायचं का चौघांनी उठवायचं ते त्यानं ठरवावं लागतं. जय जय रघुवीर समर्थ. भाविक हो, देणारा उदार आहे, दातृत्व आहे, कर्तृत्व आहे, इच्छा आहे आणि सामर्थ्य आहे. अशा समर्थांना उद्धवसूत म्हणाले, महाराज, आपण एवढं प्रसादाचं दान द्या. आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मागणं मागतात. जगाच्या कल्याणासाठी आता विश्वात्मके देवे येणे, वाघ यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, पसाय दान. हे माऊली मागणं मागते. पण हे मागणं वैयक्तिक स्वरूपाचं नसतं. संतांचा, भक्तांचा मी हा व्यापक असतो. त्यांची धारणा आहे विश्वची माझे घर, आणि आपली कोरोनामुळे धारणा झाली होती हे घरची माझे विश्व. हे पहा, स्वतःला जेवढं व्यापक कराल तेवढा परमार्थातला आनंद आहे. संकोचुनी तरी होसी कालहान, संकोचुनी तरी होसी कालहान. घेई आपोषण ब्रह्मांडाचे, घेई आपोषण. घेई आपोषण ब्रह्मांडाचे, संकोचुनी तरी होसी कालहान. संकोचुनी तरी होसी कालहान, होसी कालहान, होसी कालहान. तुला मागतो रामदासा दयाळा. ते दयाळू आहे तो. हे पहा, माहेरी गेलेली कोणतीही स्त्री रिकामी येणार नाही. सद्गुरुनाथांकडे गेलेला जीव रिकाम्या हाती कसा येईल हो? इथे नाशिवंत सगळं द्यायचं आणि शाश्वत घेऊन यायचं आहे. फोडूनी द्वैताचे अक्षर वस्तू दाखवी निजसार, तेची गुरु माहेर अनाथाचे. अशा अनाथाचा नाथ असणारा सद्गुरुनाथ, त्याच्या पुढे दयेची अर्जी उद्धवसूत करतात. महाराज, द्यायचं असेल तर एवढं द्या हो. घडो भक्ती तुझी असे त्वा करावे. आम्हाला वाटतं त्याची भक्ती करावी भाविक हो, पण संतांची कृपा झाल्याशिवाय, त्याची कृपा झाल्याशिवाय आम्ही इथं उभा राहू शकत नाही. उभं राहणं हातात आहे. उभं राहिल्यानंतर काय वदवायचं ते त्याच्या हातात आहे हो. कोणत्या भरवशावरती आम्ही कीर्तन करतो हा अहंकार धारण करावा? कोणत्या भरवशावरती आम्ही बोलावं? शाळुंखी मंजुळ बोलतसे, वाणी पण बोलविता धनी वेगळाची. लभ्यते
अपि तत्कृपयैव. नारद भक्ती सूत्र आहे. त्याची कृपा झाल्याशिवाय त्याच्या भक्तीचं दान मिळत नाही. जगामध्ये सगळं दान मिळेल पण त्याच्या भक्तीचं दान कोण देणार आहे हो? पण व्यासांचं सुद्धा मागणं आहे ना, भवे भवे यथा भक्ती पादयोस्तव जायते तथा कुरुष्व देवेश नाथस्त्वन्नो यतः प्रभो. श्री सद्गुरुनाथ महाराज की. घडो भक्ती तुझी असे त्वा करावे. महाराज आपणच कृपा करा, आमच्याकडनं निष्काम भक्ती आपण करून घ्या. आपली इच्छा असल्याशिवाय घडणार नाही हो. आमच्या पादुका दौऱ्यात मारुती बुवा एक छान वाक्य म्हणायचे. सेवेकऱ्यांचा मुक्काम हल्ला की सत्कार करताना काही जणांच्या सेवेची नोंद केली जायची. दौऱ्यामध्ये कोणी काय काय सेवा केली, काहीतरी श्री समर्थांचा प्रसाद. शेवटी बुवांचं वाक्य होतं, सगळ्यांची नावं माझ्या यादीत नसतील, एखाद्याचं नाव या यादीत राहिलं असेल तर त्यांचं नाव श्री समर्थांच्या यादीत नक्की असेल. आपलं नाव त्यांच्या यादीत असल्याशिवाय कोणतंच परमार्थातलं कर्म घडत नाही. घडो भक्ती तुझी असे त्वा करावे. ज्यांची इच्छा आहे, सामर्थ्य आहे, असमर्थाला समर्थ करतात त्यांना समर्थ म्हणायचं. त्यांच्या पुढे मागणं मागितलंय. व्यवहारात ज्यांच्याकडे सामर्थ्य त्यांना द्यावंसं वाटत, ज्यांना द्यावंसं वाटतं त्यांच्याकडे काही आहे की नाही सांगा. एक प्रसंग सांगतो, पूर्वरंग आवरतो. धनाढ्य गृहस्थ दुपारची वेळ झोपलेला आहे, जेवण करून अगदी मस्त. एवढ्यामध्ये आवाज आला, अहो दाराशी एक लेकरू 8-10 वर्षाचं. मालक काहीतरी द्या न हो, 1 रुपया द्या, आणा पावली द्या, कोरभर भाकरी द्या. श्रीमंत गृहस्थ होते. बंगला, गाडी, नोकर चाकर, सोनं नाणं, मान मरात सगळं सगळं काही होतं. वरच्याच मजल्यावरनं त्यांनी पाहिलं, आलास कशाला महाराज? काही नाही मालक, भुकेची वेदना आहे हो, ही पोटाची आग काही गप्प बसवू देत नाही, काहीतरी द्याल का? 1 रुपया द्या, एखादं फळ द्या. त्यांनी सांगितलं, तुझ्याकडे एवढं चांगलं शरीर आहे, मी देणार नाही. नव्हे नव्हे, तुला द्यायला माझ्याकडे काही नाही. अहो पैसा नाही, एखादं फळ द्या. ते सुद्धा नाही. महाराज अर्धी भाकरी तरी, ती सुद्धा नाही. पोरग इतकं हुशार होतं, त्यानं सांगितलं, महाराज मालक एवढं असून जर तुमच्याकडे मला द्यायला काहीच नाही तर मग चला माझ्या बरोबर. जय जय रघुवीर. ज्यांची इच्छा त्यांच्या जवळ नाही आणि ज्यांच्या जवळ आहे त्यांना द्यावंसं वाटत नाही. पण संत असेत, दुसऱ्यासाठी जगतात तेच संत हो. आमचे बुवा म्हणाले होते, दुसऱ्यासाठी जगतात त्यांना संत म्हणायचं आणि स्वतःपुरतं जगतात त्यांना जंत म्हणायचं. जय जय रघुवीर. याच्यापेक्षा खाली इथं बोलायचं नाही. गादी नारदांची आहे. समर्थांना मागणं मागितलंय प्रसादाचं. समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. आता वैराग्य म्हटल्यावर पूर्ण शब्द का हो? आम्हाला येतं ते स्मशान वैराग्य. डोंगरे शास्त्री सांगायचे, जो देवासाठी साधा काही विषय त्यागू शकत नाही, तो संसाराची आसक्ती काय त्यागू शकणार आहे हो? एकादशीचा उपवास करणं शक्य होत नाही. नेमकं एकादशीलाच कांद्याची भजी खावी वाटतात आणि मला वाटतं त्याच दिवशी बहुतेक सुना करतात. जय जय रघुवीर. अहो जे त्यागायला जावं तेच मागे येतं. त्यागे भोग माझ्या लागतील पाठी काय करावं. आम्हाला येणारं वैराग्य हे वाऱ्याची झुळूक व्हावी तसं आहे हो. कीर्तनामध्ये असताना वाटतं काही नाही हो, देह म्हणजे पाण्याचा बुडबुडा, संसार खोटा. भैरवी झाली की सगळं विसरून जातं. कीर्तन मनात भरत नाही, मग सुंदरा मनामध्ये भरली. जीवनाचा विचार हे पहा, जगत सत्यत्व भ्रांती जावी, वैराग्य असं असावं बावन कशी. पूर्ण वैराग्य याचा अर्थ एकच माऊलीचा दृष्टांत देतो. जेवायला पंगत बसलेली आहे, अगदी जावई बुवा आलेले म्हणून जावयाच्या आवडची बासुंदी सासूबाईनं केली आहे.
पण नेमकं जावयाचं लक्ष गेलं होतं सासून ती बासुंदी चुलीवरती आटवायला ठेवलेली असताना वरून एक पाल चाललेली आणि त्या पालीनं गरळ नेमकी त्या बासुंदीच्या पातेल्यात टाकलेली हो. आता त्या बासुंदीत हे विष आहे हे कळल्यानंतर आग्रह करून वाढणाऱ्या सासून जरी वाढली तरी जावयाला खावी वाटेल का? विषय रांधिली रस सोये, हे जेवणारा जरी ठाव होये, तै तो ताटची सांडूनी जाये जिया परी. संसारिया समस्ता जाणीजे जी अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी लागे. तै तो ताटची सांडूनी जाये जिया परी. संसारातल्या सगळ्या विषयांकडे अनासक्त वृत्तीनं पाहावं महाराज. परिपूर्ण वैराग्य सोनं आणि माती हे एक वाटावं. याच्यात फरक आहे तोपर्यंत परमार्थ नाहीये. एक देव आहे खरा, दुजा माईक पसारा, हे एवढं अनुभवाला प्रचितीला यावं. आणि महाराज हे आपल्याशिवाय जगात कोण देणार आहे हो? वैराग्याचंच दान का मागितलंय? कारण जगामध्ये जो जो विषय मी अनुकूल म्हणून भोगतोय त्या प्रत्येक विषयाला भय आहे. केवळ वैराग्य नावाची अशी गोष्ट आहे मंडळी, त्याला वैराग्याला भय नाही आहे. एक श्लोक ठेवतो न पूर्वरंग आवरतो. भोगे रोग भयम, कुलेच्युती भयम, वित्ते नृपालाद भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जराया भयम, शास्त्रे वादी भयम, गुणे खल भयम, काये कृतांताद भयम, सर्वं वस्तु भयान्वितं शृणुमपि वैराग्यमेवा भयम. काही ठिकाणी मतप्रवाह दुसरा, विष्णोर्पदम निर्भयम. पण अन्वय लावायचा कसा तेवढं स्वातंत्र्य इथे 1.5 तास असतं. जय जय रघुवीर. अगदीच वडाची साल पिंपळाला नको हो. अत्यंत भोगासक्त रोगाचं भय आहे. गोड खाऊ नका म्हणून डॉक्टर सांगतात, पण तेच खावं वाटतं की नाही. कुलवान आला आपल्या कुळाला बट्टा लागेल याचं भय आहे. फार पैसा आहे, ईडी पाठीमागे लागेल याचं भय आहे की नाही सांगा. आणि व्याकरण ज्यांनी इंग्रजीचं शिकलंय कळतं, ईडी पाठीमागे लागला की काळ बदलतो. जय जय रघुवीर. अत्यंत रूपवान आहे हो, पण म्हातारपणाचं भय आहे की नाही सांगा. म्हणून तर फेअर अँड लवली येतं की नाही. मनुष्य वय लपावतो, पण भाविक हो कितीही झालं तरी खुणा स्पष्ट दिसतात हो. अत्यंत गुणवान आहे, खलांचं भय आहे. बलवान आहे, शत्रूचं भय आहे. या शरीराला म्हातारपणाचं भय, नव्हे नव्हे कृतांताचं भय, काळाचं भय. जगातली कोणतीही वस्तू दाखवा की जिला भय नाही आहे. आणि जे भयाचं कारण आहे ते शाश्वत सुख कल्याण देणारं नाही आहे. पण वैराग्य असं आहे, वैराग्यापरते नाही भाग्य, वैराग्य नाही ते अभाग्य, लोलंगते तुके दुर्भाग्य आणि नाही. म्हणून महाराज ते परिपूर्ण वैराग्य जे आपल्याकडे आहे शुकाचार्यांसारखं, ते वैराग्याचं दान द्या. भक्ती ज्ञान वैराग्यानं आमचं जीवन समृद्ध असावं. काही हवं ही इच्छाच नसावी. आपल्याला जर प्रसाद द्यायचा असेल तर या झोळीमध्ये वैराग्याचा द्या. समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. जे जिथं मिळतं तेच मागावं. काही बाकीचं मागितलं नाही याचं कारण तुका म्हणे त्याचे कळले आम्हा वर्म. जे जे कर्म धर्म नाशिवंत. नाशिवंत काय मागावं? शाश्वताचा विचार बरा निश्चयो शाश्वताचा करावा. म्हणे दास संदेह तो विसरावा. घडीने घडी सार्थकाची करावी. पण हे कळण्यासाठी सदा संगती सज्जनाची धरावी. तेवढं मागणं आपण या जगन्नियंत्याला व्यास नारदांना मागूया. पूर्वरंग पदामध्ये आमचे उद्धव सूत म्हणाले, आ, 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 तुला मागतो रामदासा दयाळा. तुला मागतो रामदासा
दयाळा. तुला मागतो रामदासा दयाळा. तुझा भिक्षकुदातया रामचंद्रा सदा स्वस्थ चिंतित श्रीगा महेंद्र. प्रजाधीश देशावर पूर्ण द्यावे भवदैन्य हे देशधाडी करावे. सुखासारिथे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. विनाकारणे देई आता कृपाळा. दिनाकारणे देई आता कृपाळा. तुला मागतो रामदासा दयाळा. तुला मागतो रामदासा दयाळा. घडो भक्ती तुझी असे त्वा करावे. आ आ आ घडो भक्ती तुझी असे त्वा करावे. समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. तुला मागतो रामदासा दयाळा. तुला मागतो रामदासा दयाळा. तुला मागतो रामदासा दयाळा. कीर्तनाच्या परंपरेप्रमाणे क्षणभर भगवंताचं नाम घेऊन आख्यानाकडे वळूया. श्री रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु आई मजला ठाव द्यावा पायी. ओ रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. 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 ओ रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. रामदास गुरु माझे आई मजला ठाव द्यावा पायी. सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ. मंडळी, साफळच्या राम मंदिरामध्ये रामरायासमोर माझ्या श्री समर्थांचं कीर्तन सुरू आहे. अफाट जनसागर लोटलेला कथेला उद्धव कल्याण दोघे पुढे बसलेले आहेत. मागे रामाचा दूत आहे, कथा करणारा रामाचा दास आहे, समोर आराध्य दैवत श्री रघुनाथ आहे. असा कीर्तनाचा थाट रंगला हो. जुन्या काळामध्ये कीर्तन सुरू व्हायची वेळ असायची, भैरवीची लोक वाट बघत नव्हते. मंडळी, कीर्तनामध्ये समर्थांनी एक सिद्धांत मांडला. उपासना पद्धती अनेक असतील,
उपासनेचं दैवत कोणतंही असेल, पण येणारा भगवत दर्शनाचा अनुभव जीवाला तो सर्वांचा एकच आहे. द्वैत व्यवस्थेसाठी असेल, पण अद्वैताच्या प्रांतात इथे भेद नाहीये. समर्थांनी मांडलेला सिद्धांत काहींना कळला, काहींना नाही कळला. ज्यांना कळला त्यांनी वेगळ्या पद्धतीनं मान हलवली, ज्यांना नाही कळला त्यांनी वेगळ्या पद्धतीने. अशा दोन्ही पद्धतीनं मान हलवणारे कथेत भेटतात आम्हाला. पण मी नेहमी सांगतो, कथेत श्रोता लागतो. बराच वेळा आमच्या नशिबाला सोता तरी असतो, नाहीतर रोता तरी असतो. हो, असा कथेचा थाट रंगलेला. काय सांगावं मंडळी, सगळे साधक या कथेचा आनंद घेताय. कीर्तन रंगे रंगले रामदास, कीर्तन रंगे रंगले रामदास, कीर्तन रंगे, कीर्तन रंगे, कीर्तन रंगे हो, कीर्तन रंगे रंगले रामदास. वृत्तिजांचे स्थिर नित्य प्रभुपदास, वृत्तिजांचे स्थिर नित्य. क्या बात है. परुष होये, परुष होये, परुष होये साधका भाविकासी. कथा हरीचे हो पाप तापनासी, कथा हरीचे हो पाप तापनासी, कथा हरीचे हो. चालू राहू द्या. कथेचा आनंद सगळे घेतायत. कथा पूर्ण झाली. नियमाप्रमाणे सगळे लोक नमस्कार करून जायला लागले. पण उद्धव आणि कल्याण यांच्या मनामधला एक संभ्रम तो काही दूर गेला नव्हता. हो, गुरुजींना विचारावं न विचारावं, विचारावं न विचारावं असं मनात आलं. पण समर्थांनी जाणलं, लेकराची भूक जाणते तिला आई म्हणावं, आणि शिष्याचं अज्ञान ज्याला कळतं त्याला गुरु म्हणावं. मंडळी, या घटनेला काही काळ निघून गेला आणि 2 लेकरांवरती कृपा करावी असं समर्थांच्या मनात आलं. चाफळच्या राम मंदिराची व्यवस्था इतर शिष्यांवरती, अधिकारी लोकांवरती सोपवून यात्रेच्या निमित्ताने माझ्या सद्गुरूंची स्वारी त्या चाफळाहून पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम मजल दर मजल करत, मजल दर मजल करत निघाली. ज्याला धर्म कार्य करायचंय, ज्याला काही राष्ट्र कार्य करायचंय, समाज कार्य करायचंय आणि फिरलं पाहिजे. आज विज्ञानानं जग जवळ आलं, पण माणूस माणसापासून दूर चालला ना, त्या माणसाच्या मनाला एकत्र आणण्यासाठी कीर्तन विश्वय ना हो, घर बसल्या हरिकथा. भाविक हो, समर्थ माऊली माझी यात्रेच्या निमित्ताने अशा ठिकाणी आली. उत्तुंग शैल शिखरी करिसी निवास, येती तरी किती जनदर्शनास. जगदंबेच्या 3.5 पीठापैकी देवीच्या एक पूर्ण पीठ असणारं माहूरगड, त्या ठिकाणी समर्थांची स्वारी आली. हो, रेणुका मातेचं दर्शन घेतलं. जे काही ध्यान मांडलेलं होतं, ध्यान करायचं ते केलं. जगदंबेचा कृपाशीर्वाद घेतला. उद्धव कल्याणालाही सांगितलं, पहा ही जगाची आई आहे रे, परशुराम जननी. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. काही काळ ध्यान पूजा अर्चा झाल्यानंतर समर्थांनी सांगितलं, बाळांनो चला आता
आणि गुरूंच्या मागे मागे गुरूंच्या मागे मागे गुरूंच्या पावलावर पाऊल टाकत दोघे निघाले. शिष्य त्यालाच म्हणतात जो गुरुच्या पावलावर पाऊल टाकतो. याचा अर्थ लौकिक भाषेतही. आणि भाविक हो, खरं सांगू, आपण कोणत्या गुरूंचे शिष्य जगाला सांगायचं नसतं हो. याचं कारण आहे, आपल्या वागण्यावरनं जगानं ठरवायचं असतं याचे गुरु कोण आहेत ते. माझी समर्थ माऊली जी आली ती अहो उद्धव कल्याणासह येती श्रीरामदास मातृपुरी. रामी रंगली वृत्ती परिभगवती दर्शनार्थ आस पुरी. दास रामाचा आहे पण अनेकी सदा एक देवासी पाहे. मायबाप समर्थांच्या मागे 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 उद्धव कल्याण येऊ लागले आणि अशा ठिकाणी सद्गुरूंची स्वारी आलीये. आजही ज्ञानावतारी जगताला ज्ञान देणारे दत्त महाराज जिथे विश्रांती घेतात त्या दत्त शिखरावरती समर्थांची स्वारी आली आहे. आणि काय पाहिलं हो त्यांनी, काय पाहिलं. मंदिरात आत दर्शनाला जाण्याच्या आधीच भूलोकीचे देव ब्रह्मवृंद अधिकारी साधक होते. आत्मसाक्षात्कारासाठी कोणी पारायण करत होतं, कोणी जप जाप्य व्रत वैकल्य, कोणी ध्यान करत होतं. समर्थांच्या मनात विचार आला, वा 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 महाराज, गुरु महाराज काय कृपा करता आपण. अहो आपलं दर्शन घेण्याच्या आधी या भूलोकींच्या देवाचं दर्शन झालं. समर्थांनी सर्वांना नमस्कार केला. सर्वेभ्यो देवेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. त्या माहुरगडावरचे अधिकारी लोक ब्रह्मवृंद साधन करत होते. पण मंडळी, हेतू शुद्ध, फक्त कृती थोडीशी चुकलेली होती. चित्तामध्ये सकामता होती हो. परमार्थ केवळ लौकिक प्रांतासाठी नाही बरं. शेगावच्या 5 वाऱ्या केल्यानंतर मुलाचं लग्न जमतं एवढ्यापुरते गजानन महाराज मर्यादित नाही आहेत हो. संसारातलं सुख साधन मिळवून देण्याचं दुकान म्हणून सद्गुरू नाही आहेत. संसारातली आसक्तीच कमी झाली हा खरा त्यांचा प्रसाद नाही का सांगा. सगळ्यांना नमस्कार करून समर्थांनी विचारलं, का हो आपण काय वाचताय. विप्र अधिकारी आहेत बरं, लक्षात घ्या. फक्त सकामता चित्तात आहे, काहीतरी मिळवावं याच्यासाठी परमार्थ होता. त्यांनी सांगितलं, पहा अहो या कलियुगामध्ये देणारे ते दत्त, त्या दत्त प्रभूंची कृपा आमच्यावरती व्हावी म्हणून आम्ही ध्यान मांडलेलं आहे. आम्ही जप करतो, आम्ही ग्रंथाचं पारायण करतो, आम्ही काहीतरी करतो. वा 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 वा. समर्थांना त्यांनी सांगितलं, अल्प साधने कलियोगी होते, अल्प तपाने कलियोगी होते. अल्प तपाने कलियोगी होते. सहज कृपा दत्ताची, सहज कृपा दत्ताची, सहज कृपा दत्ताची. रामा अल्पतपाने कलियोगी होते. या बुद्धीने द्विजतप करीती, क्या बात है.
या बुद्धीने द्विजतप करीती सकामता चित्ताची, सकामता चित्ताची रामा अल्पतपाने कलियुगी होते. अल्पतपाने कलियुगी होते सहज कृपा दत्ताची. अल्पतपाने क्या बात है. या बुद्धीने द्विजतप करीती, या बुद्धीने द्विजतप करीती, या बुद्धीने द्विजतप करीती. आहा तप करीती सकामता चित्ताची रामा, सकामता चित्ताची. समर्थांनी जाणलं हो, महाराजांच्या दर्शनाची भूक आहे, कृपा अनुभवायची आहे, पण चित्तामध्ये थोडीशी कामना आहे. वैराग्याशिवाय भगवंत कृपा करत नाही. जेवढं निरीच्छ व्हावं तेवढी कृपा लवकर आहे हो. आशा तृष्णा कल्पनेचा हा गलबला सोडून दिला की भगवंत लवकर जवळ करतो. समर्थ म्हणाले वा वा वा. अहो आपण जर ध्यान करता मग आपल्या थोडासा संगतीचा पंगतीचा फायदा आम्हाला, आपल्याला दर्शन झालं की आमच्यालाही, आमच्यासाठी सुद्धा थोडासा कृपाशीर्वाद असतो द्या, आम्हालाही दर्शनाचा योग यावा. या विप्रांना वाटलं कोणीतरी फिरणारे गोसावी असतील, तसे आलेले आहेत. वयावरनं वेशावरनं अधिकार नाही कळला हो. त्यांनी सांगितलं अहो याच्यासाठी अनुष्ठान करायचं असतं, काहीतरी ज्ञान असावं लागतं. हे बोलतायत कोणाला, जे केवलम ज्ञानमूर्तिमत्या सद्गुरुनाथांना. मंडळी, समर्थांनी जाणलं थोडासा अहंकार चित्तात आहे, अहंकार आहे. चित्तामध्ये कामना घेऊन तप करतायत, पण याचं फळ यांना मिळालं पाहिजे. अहो असो द्या, कोणत्या तरी निमित्तानं हे सत्कर्म करतायत ना, कोणत्या तरी निमित्तानं लेकरू अभ्यासाला बसलं ना, याचं आईला कौतुक असतं की नाही सांगा. अगदी अकरणात मंद करणम श्रेय. आणि समर्थांनी पाहिलं अहो काशी ते रामेश्वर भस्माचे पट्टे, गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा, करवती काठाचं धोतर, चेहऱ्यावरचं दिव्य तेज. उपासनेचं एक तेज वेगळं असतं. ती पहा महापुरुषांच्या भोवती एक प्रभा असते तेजाची. समर्थ असो द्या, गुंदवलेकर महाराज असो द्या, साईबाबा असो द्या, माऊली असो द्या, तुकाराम महाराज असो द्या, त्यांच्या भोवती एक प्रभा असते हो. उपासनेचं तेज कधी कमी होत नाही आणि फेअर अँड लवलीचं तेज पूर्वरंगानंतर टिकत नाही. मंडळी, आमच्या भागात त्यांना म्हणता येत नाही हो काही काही महिलांना, ओ ती फिरवून लावली एक द्या. ती जाहिरात असते की नाही सांगा. 7 दिन के बाद. अहो कीर्तनात यावं, 7 दिवसात कशाला 2 तासात काहीतरी बदल होईल हो. मंडळी, सगळ्या विप्रांकडे समर्थांनी पाहिलं. अहो देवदत्त रूप ध्यात विप्र अंतरी, देवदत्त रूप ध्यात विप्र अंतरी. देवदत्त बीज मंत्र जपत मंदिरी, देवदत्त बीज मंत्र जपत मंदिरी. बसुनी आसनावरी ते अनुष्ठिती, बसुनी आसनावरी ते अनुष्ठिती.
नेमधर्म बंधनास ते प्रतिष्ठिती, नेमधर्म बंधनास ते प्रतिष्ठिती. ऐहिक फल काम तीव्र, ऐहिक फल काम तीव्र हृदय अंबरी, देवदत्त रूप ध्यातरी प्रहंतरी, देवदत्त रूप ध्यातरी प्रहंतरी, देवदत्त रूप ध्यातरी प्रहंतरी. चालू राहू द्या. आख्यान गोडच आहे, पण त्याच्या पदाची रचना आमच्या अमरावतीच्या मंदाताईंनी केलेली आहे. भाविक हो, दागिने चांगलेच आहेत, पण त्या सोन्याच्या डबीत असतील तर आणखी त्या दागिन्याला शोभा आहे की नाही. ओ देवदत्त रूप ध्यात विप्र अंतरी, अंतरी अंतरी. ऐहिक फल काम तीव्र हृदय अंबरी, देवदत्त रूप ध्यात विप्र अंतरी. हृदयामध्ये काहीतरी विषयांची कामना आहे, पूर्ण वैराग्य द्यावे. हे पहा, पूजनीय बाबा बेलसरे म्हणायचे, गोंदवल्यात आपण आल्यानंतर फक्त प्रामाणिकपणानं महाराजांना म्हणा, महाराज मी फक्त तुमच्यासाठी आलोय हो. महाराज प्रकट होऊन दर्शन दिल्याशिवाय राहणार नाहीत. आमचा परमार्थ अर्थासाठी हो. अशा गुरुजींनी सांगितलं होतं, पोटात कीर्तन ठेवावं, कीर्तनावर पोट नको. मंडळी, भूलोकीचे हे देव समर्थांनी पाहिले, आपला अधिकार लपावला. आपल्यासारख्या ज्ञानी लोकांच्या सहवासात जर आम्हाला भगवत दर्शन झालं, दत्त महाराजांची कृपा झाली तर ठीक आहे, आम्ही बसू ध्यानाला. यांनी पाहिलं, काय सांगावं. भगव्या वस्त्रातला कोणीतरी, बरं ते दोघे जण, यांना काय दर्शनाचं कळणार आहे, काय परमार्थ कळणार आहे, नाही कळत हो. दुसऱ्याचा अधिकार ओळखण्याचा अधिकार आपल्याला दिलाय कोणी. मंडळी, समर्थ म्हणाले, आम्ही ध्यान करू, आपण आम्हाला मार्गदर्शन करा. फळांनी जे बहरलेलं जे झाड असतं ना, ते अगदी नम्र असतं. विप्रांनी सांगितलं, बसा इथे, जमेल तेवढं ध्यान करा, पण दत्त महाराजांचं दर्शन असं फुकट मिळत नाही, त्याच्यासाठी काहीतरी तप असावं लागतं. परमार्थात तप असल्याशिवाय पत शिल्लक राहत नाही हो. तप शब्द उलटा केला की पत. समर्थ ध्यानाला बसलेले आहेत. इकडे उद्धव कल्याणाला सांगितलं, बाळांनो आपण या ठिकाणी जे आलेलो आहोत ना, ते महत् भाग्यानं ज्ञानावतारी जगताला ज्ञान देणारे देणं, याचा अर्थ दत्त. त्यांची कृपा आपल्याला अनुभवायची. समर्थ आले दत्त स्थाना, समर्थ आले दत्त स्थाना. आतुर झाले दत्त दर्शना, आतुर झाले दत्त दर्शना, आतुर झाले दत्त दर्शना. ब्राह्मण बसलेत अनुष्ठाना, पाहियले त्यानी हो, देखियले त्यानी हो, पाहियले त्यानी. आणि ध्यान करायला, हे पहा, ज्यांच्या ध्यानाचा विषय फक्त तोच आहे, त्यांना ध्यान करायची काय गरज आहे हो. ध्यान करू जाता मन हारपले, सगुणाची झाले गुणातीत. अशा धारणेचे समर्थ ध्यानाला बसलेले आहेत, अर्धोन्मिलित नेत्र केले आहेत आणि दत्त महाराजांचं ध्यान आरंभलं. यत् सत्येन जगत् सत्यम,
यत्प्रकाशेन भाति तत् यदानंदेन नंदन्ति तस्मै श्री गुरवे नमः. दत्तप्रभूंचं ध्यान मांडलं. बस आपुल्या भावा सारिखा मनी देव आठवावा ध्यानी तैसा सद्गुरु हा स्तवनी स्तव आता समर्थ ध्यान करतायत. इकडे बाकीचे कोणी ग्रंथ वाचतय, कोणी जपाची माळ हातात घेऊन जप करतय. हे पहा, परमार्थ करत होते, काहीतरी पुण्यांश असल्याशिवाय नाही, पण चित्तातली कामना नाही गेली हो. एक वेळ धनाचा लोभ जिंकता येतो, पण मानाचा, धनावरती विजय मिळवता येतो, पण मानावरती हे दोन्ही जिंकावं लागतं. म्हणून मला वाटतं कीर्तनकारांना जे दिलं जातं ते मान धन दोन्ही जिंका. मायबाप ध्यान समर्थ करतायत. आता समर्थांसारख्या सिद्ध पुरुषांनी ध्यान मांडलंय, आवाहन केलं, महाराज यानं दर्शन द्या. पण दत्त महाराजांनी विचार केला, अरे हे एवढं सगळं जे जमलेलं आहे ना, जमवलेलं आहे, हे एवढं सगळं दूर केलं पाहिजे कोणत्या निमित्तानं? कृपा करतात ते, पण पात्रता पाहून हो. सूर्यनारायण सगळ्यांच्याच घरी प्रकाश देतात, पण ज्यांच्या घराची दारं खिडक्या बंद आहेत मंडळी, त्यांना काय उपयोग आहे? समर्थांनी आवाहन केलं, या न महाराज, या न महाराज. आणि दत्तप्रभूंनी किमया केली, ठरवलं आपण तिथे जायचं, पण वेश बदलून नाटक करायचं. जे खोटं असतं तेच नाटक, जे टक लावून पाहायचं नसतं त्यालाच नाटक म्हणायचं की नाही सांगा. आणि काय लीला केली, अघटित घटनापटी असे असणारे हे जे घडलेले ना मंडळी, याला दृष्टांत म्हणून पहा, साक्षात्कार म्हणून पहा. प्रत्यक्षच घडलं असेल असं नाही. कधी कधी तर्कशास्त्र वापरावं लागतं, कधी कधी लक्षणेनं अर्थ काढावा लागतो. जहल लक्षणा, अजहल लक्षणा, जहद जहल लक्षणा. गंगेवर वाडा याचा अर्थ गंगेच्या प्रवाहावरतीच का, अर्थ लावून घ्यायचा आहे. काय केलं प्रभूंनी? इतुक्यात फकीर आला, पत्नी तीन बालके सान, आणि कुक्कुट बकरे रेडा, घेऊन संगे विपुल सामान. रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा 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 रघुत्तमा रामा 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 हरे हरे रामा. अरे वा, एक से बडकर एक आहेत हो. तर जवळ 500 रुपये असते तर दिले असते, पण नाही आहे. जय जय रघुवीर. याचा अर्थ असा समजू नका कीर्तनकाराकडनं सुटत नाही काही. जय जय रघुवीर. मायबाप ध्यान मांडलेलं, या न प्रभू. आणि निघाले हो. वेश बदलायचा आहे, हे परमार्थातलं रूपक आहे. बरं लक्षात घ्या, हे सगळं चित्तातलं गेल्याशिवाय चित्त निर्मल होत नाही. झाले साधनाचे फळ, संसार झाला सफल. निर्गुण ब्रह्म पण ते निश्चल अंतरी बिंबले. ते कधी बिंबतं, हे एवढं सगळं घरातनं जावं लागतं. या सध्या इंटेरियर डेकोरेशन घराचं करतात, पण या घराचं इंटेरियर डेकोरेशन काय आहे ते करण्यासाठी कीर्तन विश्व आहे. बरं, या घराचं मंदिर झालं पाहिजे. काम क्रोधे केले घर रीते, दुपारचाच विषय होता ना. म्हणजे असं मला ऐकता येतं, जय जय रघुवीर. आणि बऱ्याचशा गोष्टी चोरून ऐकल्या की चांगल्या अधिक कळतात. पहा, पुंडलिक वरदा. मायबा समर्थांनी प्रार्थना केली होती. कसे आलेत? फकीराच्या वेशात, मलंग वेशामध्ये. ती स्त्री होती, तिची सुद्धा ती लीला, ही माया. जगताचा पसारा, जगाचा डौल सांभाळते ती माया. ती आली होती स्त्रीच्या वेशामध्ये. 3 जी लेकरं होती ना, सत्व रज आणि तम 3 गुण आहेत. 25 कोंबड्या, पंचीकरण आहे, 25 तत्वाचं गाठोड आहे हो हे.
6 बकरी आहेत, 6 विकार आहेत ते, आणि एक भला मोठा रेडा म्हणजे अहंकार होता. हे सगळं गेल्याशिवाय चित्त शांत निर्मल होणार नाही आणि भगवत दर्शन गुरु कृपा वाटणार नाही. दूरवरती उभे राहिलेले हे लीला करतात. अहो, भूक लागल्याचं निमित्त करायला लागले आणि आता या हंडीमध्ये काय टाकावं. भली मोठी हंडी आणली होती. ही हंडी किती मोठी विचार करा. काय काय साठतं 60 वर्षाचं. नको ते साठतं हो, पण तो साठत नाही मंडळी. आणि त्या स्त्रीनं विचारायला सुरुवात केली होती, भूक लागलेली तर काय करू, साधन काय वापरू. जे आणलेलं आहे ते सगळं याच्यामध्ये. आमचे गुरुजी वर्णन करून सांगतात, ती जी 3 लेकरं होती, असं रूप हो, असं रूप विडंबन नाहीये, पण विकाराचं ते द्योतक आहे. लक्षात घ्या, मनोविकृती आहे आपल्या दुर्गुणांची. ते व्यंगचित्र असं निर्माण केलेलं. असा तो कळकट मळकट कपडा काय, वेश काय, अरे 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 अरे, पाहिलं की नकोसं वाटावं. तसं विषयाकडे बघताना वाटलं पाहिजे. ती 3 लेकरं, 6 बकऱ्या, 25 कोंबड्या, सगळं टाकलं होतं तरी हंडी भरलेली नव्हती. शेवटी रेडा अहंकार रूपी तो टाकला तरी हंडी भरलेली नव्हती. आणि त्या स्त्रीनं विचारलं होतं, अब क्या काट डालो. इकडे हे सगळे ध्यान करत होते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगनतरुषम तत्त्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि. अहो, ध्यान करतायत पण देहभाव गेलाय कुठे. गादीवरती नाशिवंत देह म्हणणं सोपं आहे, पण डास आला की आधी डास मारतो, मग बुवा सांगतो नाशिवंत देह जाणार सकळ. परमार्थ सांगायला खूप सोपा आहे, पण जगायला तेवढाच कठीण आहे. 2 तास जे जगाला सांगितलं जातं ते 22 तास जेव्हा मनाला सांगू ना आम्ही, तेव्हा खरं कीर्तन असेल हो. भाविक हो, एवढं करून हंडी भरली नव्हती. आणि त्या स्त्रीला त्या फकीरानं सांगितलं होतं, ते जे ब्राह्मण आहेत ना त्यांना आण. अहो, हे ऐकल्यानंतर काय फजिती झाली, काय फजिती झाली मंडळी. सगळे ग्रंथ तिथेच, पूजेचं साहित्य तिथे, उपकरण तिथे. अहो, लुटू लुटू पळती शास्त्री पंडित तपकिरीचे गुरके ओढी, वस्त्र जयांचे पंथच झाडीत. जे पळत सुटले तुम्हाला सांगतो. 9-10 दिवसाचा उत्सव कीर्तनकारानं घ्यावा. ललिताचं कीर्तन झाल्यानंतर बिदागीचं पाकिट मिळाल्यानंतर बुवा जसा पळत सुटतो की नाही, तसे ते पळत सुटले पहा. अंतरीच्या खुणा अंतरनिष्ठ जाणती बुवा. मी तोपर्यंत गडावरती असतो, पण एकदा पाकिट मिळालं की कधी सातारा गाठेन असं होतं हो. सगळे पळत गेले, आपापल्या घरी बसले, दार खिडक्या बंद. का? ती स्त्री आली, तिच्या हातातलं ते शस्त्र, तो वेश बघितला. सगळ्यात जास्त प्रेम देहावर करतो, देहीवर कोणीच करत नाही हो. भाविक हो, इकडे समर्थांनी दत्त महाराजांची प्रार्थना केली होती. सगळं हे मधलं पसाऱ्याचं, विश्व पसाऱ्याचं सगळं दृश्य गेलं. तिघे फक्त राहिले होते. जशी 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 ती स्त्री जवळ यायला लागली, फकीर जसा जसा जवळ यायला लागला, उद्धव कल्याणाला थोडीशी भीती आहे, पण आपले सद्गुरू कल्याण करतील एवढा मात्र विश्वास आहे. बरं, समर्थ प्रार्थना करत होते, किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले, किती व्याकुळतेने तुम्हास मी आळविले. हृदयीचे भाव हे व्यथितपणे कळविले, यास दमुनी चित्ताला वळविले, यास दमुनी चित्ताला वळविले. का उगाच हसली
परीक्षा घेता मज भेटून जावो दत्त सखा अवधूता मज भेटून जावो. महाराज कृपा करा ना. आणि जसं जसं अंतर जवळ यायला लागलं हो, नाटकाचा पडदा पडावा तसा वेश बदललाय. निर्गुण निराकार वस्तू ब्रह्म जेव्हा ईश्वर तत्व होतं तेव्हा मायेचा आधार घ्यावा लागतो. आणि समोर पाहिलं 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत समर्थांच्या समोर ज्ञानावतारी प्रभू उभे राहिले. महाराज या वेशात किती सुयोग सुंदर भेटी सातवतीला नावियोग तुमचा कधी घडावा मला. सर्वस्व भाव मी शरणी तव वाहिला सर्वस्व भाव मी शरणी तव वाहिला. मन रंगून गेले गुरुराया हे आता मज भेटून जावो दत्त सखा अवधूता मज भेटून जावो दत्त सखा अवधूता मज भेटून जावो दत्त सखा अवधूता. भाविक हो, दत्त महाराजांनी समर्थांमुळे आपला उद्धव कल्याणाला सांगितलं रे डोळे उघडा. काय दर्शन दत्त प्रभूंचं समर्थांनी दर्शन घेतलं. उद्धव कल्याणाने साष्टांग दंडवत घातलं आणि चाफळच्या कीर्तनात संदेह जो निर्माण झाला होता त्या संदेहाची निवृत्ती झाली. खरंच हो, आत्मसाक्षात्कार तो आनंद त्याच्यामध्ये कमी अधिक प्रमाण नाहीये. त्या तृप्तीमध्ये परमार्थाच्या कोणतीच कमतरता नाही. यम लब्ध्वा पुमान सिद्धो भवति अमृतो भवति तृप्तो भवति यत् प्राप्य न किंचित वांछति न शोचति न द्वेष्टि न रमते नोत्साहे भवति आत्मा रामो भवति. तिथे काय केवळ आनंद आणि आनंद बस. दत्त महाराजांची पूर्ण कृपा झाली मंडळी. आजही सज्जनगडावरती शेजघरात दत्तात्रेयांनी दिलेली कुबडी आहे. माझा रामदासी संप्रदाय आणि दत्त संप्रदाय काहीतरी ऐक्य आहे, काहीतरी साम्य आहे का? आज सज्जनगड ज्यांच्या कृपेनं एवढा ऊर्जितावस्थेला प्राप्त झाला ते सद्गुरू भगवान श्रीधर स्वामी महाराज यांचा सुद्धा अवतार प्राकट्य दत्त जयंतीच आहे. दत्त जयंतीच आहे असतो. शेवटी दत्त महाराजांनी समर्थांना विचारलं काय हवं मागा. समर्थांनी सांगितलं हे ब्रह्मवृंद आहेत ना, आपल्या दर्शनासाठी ध्यान करत होते. देहाच्या प्रीतीपोटी संसाराच्या आसक्तीपोटी निघून गेले, पण एक करा, आम्हाला जे भाग्य लाभलं ते इतरांनाही द्या. उद्धव कल्याण सगळ्यांच्या घरी जाऊन सांगायला लागले, अरे तो वेश ती भीती सगळं सोडून द्या, प्रत्यक्ष दत्तात्रेय आहेत. भाविक हो, समर्थांच्या योगे सर्वांना दर्शन झालं. समर्थांना सगळे विप्र म्हणाले, महाराज आपल्यामुळे ही कृपा झाली. समर्थांनी सांगितलं काय हवं ते मागा. आता एवढं सगळं मिळाल्यानंतर बाकी काय हो.
नाशिवंत काय मागतील. समर्थांना, दत्त महाराजांना विप्रांनी सांगितलं, आम्हाला पूर्ण वैराग्य द्या, ज्याच्या योगे आमचं जीवन धन्य होणार आहे. काही हवं ही इच्छाच नष्ट व्हावी. सद्गुरूंच्या कृपेनं जीवन सफल सुफल झालं तसं आपलं व्हावं. म्हणून पूर्वरंग पदामध्ये आमचे उद्धवसूत म्हणाले, महाराज द्यायचं असेल, कृपा करायची असेल तर एवढं द्या. तुला मागतो रामदासा दयाळा, तुला मागतो रामदासा दयाळा, तुला मागतो रामदासा दयाळा. विनाकारणे देई आता कृपाळा, घडो भक्ती तुझी असे त्वा करावे. समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे, समर्था मला पूर्ण वैराग्य द्यावे. जय जय रघुवीर समर्थ झाले कीर्तन शेवट गोड करा. मनीधरा श्री जानकी चावरा, कीर्तन रंगी वाजवा करटाळी. नाम घोषे पातका होय होळी, येथून कल्याण साम्राज्य सुख राशी. अवघे उठाव वाळा राघवासी, ब्रह्मा विष्णु हरादिक मानसी घाती. दयाळा मानसी घाते, सुरवर मुनिवर नारद तुंवर कीर्तनी गाते. आगमनी गमवदनी श्रुती मंडली गती, दयाळा मंडली गते. तू आम्हा पूर्ण कामा मानवा प्राप्ते. जय 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 आरती श्री गोस्वामी समर्था, दयाळा स्वामी समर्था. काया वाचा जीवे भावे उवाळीन आता. ऋषीवर मुनिवर कविवर ज्ञानी तुझे स्थापिले, दयाळा तुझे स्थापिले. षडदर्शनी मत्त गुमानी पंथ चालिले. अपरंपरा परात्परा पारन कडे, दयाळा पारन कडे. पतित प्राणी पदाला कुणी कल्याण झाले. जय 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 आरती श्री गोस्वामी समर्था, दयाळा स्वामी समर्था. काया वाचा जीवे भावे उवाळीन आता. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.